धंदा सब छोर ही काम, इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता, अंतरयामी जानत साचा, मन में एक उपरवाचा, इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेश, इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम, खलानिशवादापनुदार्हदक्षम, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं, अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्बुजतेजस्फुरति प्रदेशं, विदेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवं। विठ्ठल 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 संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. वैराग्याचे शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निघालेल्या एका साधकाला उपदेश केलाय. या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या सुरवाडी नगरीमध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, पहाटेच्या काकडा भजनापासून रात्रीच्या हरिजागरापर्यंत नित्याच्या या चालणाऱ्या साधनेमध्ये ब्रह्मचैतन्य ब्रह्मबोध सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या, वैराग्य मूर्ती परमश्रद्धे आजोबा श्री संत सोपान काका महाराज सातकर काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला दरवर्षी प्रमाणाचा गावकरी मंडळीचा चालत असलेला हा नेम आहे. गेल्या अनेक दिवसापासून चालत आलेली ही नेमाची परंपरा आहे. नामा मनी केशी राजा, केला नेम चालवे माझा. अविरतपणे अखंडितपणे चालू असणाऱ्या या सेवेमध्ये आज तुमच्या समोर ज्या ग्रंथ संपदेतल्या मी या उक्ती निवडल्यात, ज्या ग्रंथ संपदेतला अभंग मी तुमच्या समोर ठेवलाय, ती ग्रंथ संपदा म्हणजे जगद्गुरु तुकोबारायचा गाथा आहे. आणि सज्जन हो, जगद्गुरु तुकोबारायचा गाथा म्हणजे पंचम वेद आहे. आपणास माहित आहे वेद 4 आहेत. एक ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद
आणि यजुर्वेद. आपल्या संप्रदायाचा हा पंचम वेद जर कोणता असेल तर तो तुकोबरायाचा गाथा आहे. आणि गाथ्याचा विचार केला सज्जन हो तर गाथ्यामध्ये जेही काही अभंग आहेत, अभंगाचे गाथ्यामध्ये प्रकरण आहेत. कोणते प्रकरण आहेत? नामाचा महिमा ज्या अभंगामध्ये विशद केलेला आहे ते नामपर प्रकरण आहे. त्याला नामपर प्रकरण म्हणतात. संतांचा महिमा ज्या अभंगामध्ये गायला गेलेला आहे त्याला संतपर प्रकरण म्हणतात. भगवंताच्या समोर उभा टाकून जगद्गुरूंनी करुणा भाकली त्या अभंगाला करुणापर प्रकरणातील अभंग म्हणतात. देवाच्या समोर उभा टाकून तुकोबारायांनी प्रार्थनापूर्वक परमात्म्याला परमार्थिक मागणी केली ते मागणीपर प्रकरण आहे. आणि अशा या प्रकरणापैकी आज ज्या प्रकरणातला आपण सेवेकरिता अभंग घेतलेला आहे ते प्रकरण म्हणजे हिंदुस्थानी अभंगाचं प्रकरण आहे. या अभंगाकडे थोडंसं आपण आपल्या दृष्टीचा किरण टाकला, दृष्टिक्षेप प्रदर्शित केला तर पूर्णतः या अभंगामध्ये भाषिक शब्द हे हिंदी आहेत. बसलेल्या उपस्थितांना यदा कदाचित प्रश्न पडलाही असेल, रोज जे कीर्तन आपण ऐकतो, ज्या अभंगावर आपण चिंतन ऐकतो त्या अभंगामध्ये भाषिक शब्द हे मराठी आहेत आणि आजच्या अभंगामध्ये सगळे शब्द कसे आहेत? हिंदी आहे. तसं भाषेचा विचार केला तर संत महात्म्यांनी सर्व भाषेचा गौरव केलाय. 56 भाषेचा केला से गौरव, भवार नवे नाव उभारेली. सर्व भाषेचा संत महात्म्यांनी एक गौरव केलेला आहे. आणि हे जे भाषिक शब्द आहेत ते हिंदी आहेत. आणि या हिंदुस्थानी भाषेतून अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी एका साधकाला उपदेश केलेला आहे. कोणता उपदेश आहे? कारण उपदेश हा शब्द असा आहे, या उपदेशाच्या बाबतीमध्ये सज्जन हो 4 मुद्दे आहेत. कोणते 4 मुद्दे आहेत? एक पहिला मुद्दा असा आहे की उपदेश कुणी करावा. उपदेश दुसरा मुद्दा आहे कोणाला करावा. तिसरा मुद्दा आहे उपदेश हा कशाचा करावा. आणि चौथा मुद्दा आहे उपदेश नेमका कुठं करावा. विठ्ठला पहिला मुद्दा आहे की बाबा उपदेश हा कुणी करावा. सज्जन हो, अधिकारी व्यक्तीनं उपदेश करावा. का अधिकारी व्यक्तीनं उपदेश करावा? कारण अधिकारी व्यक्तीनं उपदेश केला तर तो काहीतरी सार्थक ठरतो. अधिकारी व्यक्तीनं जर उपदेश केला तर काहीतरी समाजाला त्याचा फरक बसते. आणि जर अधिकार नसेल तर सज्जन होतो केलेला उपदेश निरर्थक ठरते. आपल्या परंपरेमध्ये विचार केला तर सज्जन हो, मोठ्या महाराजाचा काकाचा शब्द लोक असा आदर झेलीत होते. एखाद्याचं पाऊल जर वेगळ्या दिशेनं पडत असेल आणि जर महाराजांना सांगितलं बाबा हे वागणं तुझं बरं नाही, हे वागणं सोडून दे, गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाल, असं महाराजांना म्हणल्याबरोबर पुढचा माणूस ताबडतोब महाराजाचं काय करत होता? ऐकत होता. का माणूस ऐकत होता? कारण महाराजांचा सांगण्याचा तेवढा काय होता? अधिकार होता. अधिकारी व्यक्तीनं सांगितलं तर सज्जनो समाजाला फरक बसते.
या उलट सांगतो तुम्हाला, सांगणारा व्यक्ती जर अधिकारी नसला तर महाराज म्हणले ते माकडाच्या आणि गारुड्याच्या खेळासारखं होते. गावोगाव म्हणले गारुड्याचा खेळ येते आणि त्या खेळामध्ये ते गारुडे डब 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 काय करते, असं ते वाजविते. वाजविलं की सगळं गाव ते खेळ बघायला जमा होते. चौकून सगळे लोक ते खेळ बघायला जमा होते आणि मध्यभागी कोण असते, ती माकडन गारुडी असते. ते जसं वाजविल तसं माकड त्या खेळामध्ये काय करते, नाचते. लोक बघत येत म्हणते वा काय नंबर 1 नाचायले. कोण? माकड. एक जण म्हणला अरे माकड नाचायलंय, मग आता खरी कमाल तर म्हणला त्या नाचविणाऱ्याची, कारण ते जसं नाचवायले तसं हे काय करायले, नाचायले. वावा वावा होती, आता होणारी वावा ही कुठपर्यंत होत असते, जोपर्यंत खेळ चालू आहे तोपर्यंत. आणि एकदा का खेळ संपला की सज्जनो गारुडी ती गारुडी आणि शेवटी माकड ते माकडच. विठाला नसता अधिकार उपदेशासे बलात्कार, तरी ते केले चार माकड आणि गारुडी. मला एक सांगायचं सज्जन हो की बाबा उपदेश करत असताना उपदेश हा कुणी करावा, हा उपदेश अधिकारी व्यक्तीनं करावा. दुसरा मुद्दा आहे उपदेश नेमका कोणाला करावा. उपदेश करत असताना सुद्धा अधिकारी व्यक्तीलाच उपदेश करावा. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब त्यास तैसे देव, साहेब त्यास तैसे देव. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब त्यास तैसे देव, साहेब त्यास तैसे देव. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. होत त्यास तैसे देव, काय होत त्यास तैसे देव, काय होत त्यास तैसे देव, काय होत अधिकार ज्या व्यक्तीचा आहे त्या अधिकारी व्यक्तीला उपदेश करावा. अधिकार तैसा करू उपदेश. एखाद्या वेळेस काय होतंय सज्जन हो, सांगणारा व्यक्ती उपदेश करणारा व्यक्ती अधिकारी असतो आणि ज्याला सांगायचे किंबहुना ज्याला ग्रहण करायचे तो व्यक्ती अनाधिकारी असतो. म्हणून माझे शब्द तुम्ही नीट ऐका की ऐकण्याकरिता सुद्धा किंबहुना ग्रहण करण्यासाठी सुद्धा ग्रहण करणाऱ्याचं किंबहुना ऐकणाऱ्याचं सज्जन हो पात्र हे पात्र पाहिजे. नसता सांगणारा अधिकारी आहे आणि ऐकणारा अनाधिकारी आहे. सांगणारा पात्र आहे आणि ऐकणारा अपात्र आहे, मिळत बसत नाही. एक जणाला गावामध्ये एका रामायणातल्या तज्ज्ञ माणसानं दुसऱ्या माणसाला रामायण सांगायला सुरुवात केली. त्याला वाटलं बाबा आपण कुठपर्यंत रामायण सांगणार आहेत तोपर्यंत, मग आपल्या पश्चात एखादा रामायण सांगणारा काय व्हावं, तयार व्हावं. म्हणून ते एकट्या जणाला एकाला रामायण समजून सांगायला सुरुवात केली. पहिलाच दिवस होता आणि त्याच्या पहिल्या दिवशी त्या समजून सांगणाऱ्यानं सांगितलं बाबा एक मुद्दा ध्यानात ठेव की सीता ही प्रभू रामचंद्राची पत्नी आहे. सीता ही प्रभू रामचंद्राची बायको आहे, हे लक्षात ठेव. रात्र चाडवी गेली, सकाळी दर्शनासाठी दोघं जण पाराजवळ आले आणि ते जन रामायण म्हणजे काय रात्री सांगितलं होतं.
त्यानं विचारलं, होय तुला मी रामायणाचा एक विषय रात्री सांगितला होता, तू ध्यानात ठुलास का? म्हणला हो ध्यानात ठुलाय. तुला सांगितलं होतं म्हणला, ठेवलंस का ध्यानात? म्हणला पक्क ध्यानात ठुले. सांग बरं म्हणला मग सीतारामाची कोण आहे? तुम्ही विसरून गेलात का? म्हणला सख्खी बहीणच आहे की. त्याला म्हणतात मग रातभर गायली, नळी फुंकिली सोनारे, आणि इकडून तिकडं गेले वारे. म्हणून एक ध्यानात ठेवा, ऐकणाऱ्याचा पात्र पाहिजे. ऐकणाऱ्याचं पात्र कोणाचं होतं? अर्जुनाचं. वाघिणीचं दूध काढायचं म्हणलं ना, कोण्या भांड्यात जमत नसते. एक जणाला दूध काढायचं होतं, गाईचं, म्हशीचं, शेळीचं नाही, मुकीत महाराज. कशाचं? वाघिणीचं. जातो म्हणला गडबडीनं, पूर्ण नंबर 1चं स्टीलचं बकेट घेऊन येतो. शास्त्रकार म्हणले त्या स्टीलच्या भांड्यामध्ये एक जरी ते थेंब जर पडला तर त्या पात्राला काय पडत आहे? छिद्र पडत आहे. ते जर दूध जर साठवायचं असेल तर पहिल्यांदा काय लागल? हा, वाघीण लागल ना आधी. बरं, वाघीण असून जमत नाही, ती व्यालेली पाहिजे. आणि एक थेंब जर पिळायचा म्हणलं तर त्याला भांड कोणतं लागत आहे? सोन्याचं. त्याच्यात ते दूध टिकत आहे. दुसऱ्या धातूमध्ये चालत नाही, कारण दुसऱ्या धातूच्या भांड्याची पात्रता नाही. ते जर साठवायचं असेल तर सुवर्ण भांड लागतंय. तसं सुवर्णासारखं भांड, तसं सुवर्णासारखं पात्र ग्रहण करण्याचं नेमकं होतं कोणाचं? तर आपणच सांगितलं मी, अर्जुनाचं. अर्जुनाची पाती जे परिसनया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. ग्रहण करण्यासाठी सुद्धा सज्जन हो, पात्र पाहिजे. म्हणजे ज्याला ग्रहण करायचंय, ज्याला ऐकायचंय, तो व्यक्ती सुद्धा अधिकारी पाहिजे. विठ्ठला. आपण आज मी 2 मुद्दे सांगितले, लक्षात आहेत ना? एक मुद्दा सांगितला बाबा उपदेश हा कुणी करावा, आणि दुसरा मुद्दा सांगितला उपदेश हा कोणाला करावा. तिसरा मुद्दा असा आहे, उपदेश हा नेमका कशाचा करावा. आपण उपदेश करत असताना आपल्याला भान पाहिजे आपण नेमकं काय बोलायलो. आपण बोलत असताना आपल्याला माहिती पाहिजे आपण समाजाला काय सांगायलो. या परमार्थाच्या व्यासपीठावर, या परमार्थाच्या परमार्थिक स्थळावर आम्ही जर उभा टाकलो सज्जन हो, तर आम्हाला माहीत पाहिजे की आम्ही नेमकं अभंगाबद्दल काय बोलत आहोत. नाही जरी समजा उदाहरणार्थ आम्हाला तेवढं अभंगावर विश्लेषण करता आलं तर आम्ही 1-1.5 तासाचं समाजाचं फक्त मनोरंजन तरी करू नये. मनोरंजन केल्यानं काय होईल? फक्त 1 आणि 1.5 तासाचा तात्पुरता वेळच आपला निघून जाईल, परंतु चिरकालाच्या भ्रांतीचं नेमकं काय? आपण बोलत असताना, उपदेश करत असताना, काहीतरी 2 गोष्टी सांगत असताना सज्जन हो अशा सांगितल्या पाहिजे की उपस्थितांची चिरकालाची भ्रांती निघून गेली पाहिजे. काहीतरी जीवनामध्ये अज्ञानाची एक अज्ञान नष्ट होऊन जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. असा काहीतरी उपदेश असावा. माणसं काहीतरी असा उपदेश करते. तर असा कोणता तरी एक दिवस असते म्हण की त्या दिवशी काही माणसं इचू चढवायचाच उपदेश करते. कशाचा? त्याचा काय उपयोग होणार आहे? चांगलं तर होणार नाही, मग तर दुसऱ्या माणसाचं काय होईल? वाईट होईल. माणसाला कळालं पाहिजे आपण उपदेश करायचा कशाचा. उपदेश केला भगवान श्रीकृष्णानं. कोणाला केला? तर अर्जुनाला केला. कशाचा उपदेश केला? तर श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला. आणि तिसरा मुद्दा आहे सज्जन हो, कुठं उपदेश करत असताना उपदेश हा कुठं करावा? स्थळ, जागा योग्य पाहिजे.
एस टी मधून एक जण जाऊ लागलं, गच्च एस टी भरली होती आणि बाजूच्या माणसाला खुब्यानं असं हाणायले आणि म्हणाले, होय परभणीला झाला इथून पूर्ण टाइम किती लागते? आता ती बाजूचा म्हणला, बाबा इथून पूर्ण होऊन जायला किती वेळ लागते? होय मग 1 घंटा लागते. आणि ते मग म्हणाले 1 घंटा जर लागत असेल तर होय म्हणला, 1 घंट्यामध्ये म्हणला तुम्हाला 15व्या अध्यायाची गीतेची संहिता देऊन बघू का? कुठं जमत असते? नाही. भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली, मग तर सांगितलेली गीता नेमकी सांगितली कुठं? गीता सांगे हारी कुरुक्षेत्री, गीता सांगे हारी कुरुक्षेत्री, गीता सांगे हारी कुरुक्षेत्री, गीता सांगे हारी अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हारी कुरुक्षेत्री, गीता सांगे हारी कुरुक्षेत्री, गीता सांगे हारी कुरुक्षेत्री. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हारी कुरुक्षेत्री, गीता अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हारी कुरुक्षेत्री, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. भगवान श्रीकृष्ण सांगणारे आहेत, ऐकणारे अर्जुन आहेत. कशाचा उपदेश केलाय तर गीतेचा. कुठं केलाय तर कुरुक्षेत्रावर केलाय. सज्जन हो, आजच्या अभंगाकडे जर पाहिलं तर उपदेश नेमका कुणी केलाय, उपदेश कोणाला केलाय, कशाचा केलाय आणि केलेला उपदेश कुठं केलाय. आजचा केलेला उपदेश सज्जन हो जगद्गुरूंनी केलाय. कारण जगताच्या पाठीवर 3 जगद्गुरू होऊन गेलेत. एक जगद्गुरू म्हणजे भगवान श्रीकृष्ण, वसुदेवम सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसरे आद्य शंकराचार्य जगद्गुरु आणि तिसरे जगद्गुरु म्हणजे तुकोबाराय. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. उपदेश करणारे जगद्गुरु आहेत. ज्यांना उपदेश केलेला आहे तो परमार्थिक साधक आहे. ज्याचा उपदेश केलेला आहे ते परमार्थातलं परमार्थिक परमात्म तत्वाचं एक सार आहे. आणि जिथं उपदेश केलेला आहे ते श्री क्षेत्र देहू आहे. विठ्ठला बघा, या अभंगावर पहिल्या चरणावर मला कसं येता येईल. एके दिवशी जगद्गुरु भंडाऱ्या माळावर महाराज भजन का करत बसले होते? कारण महाराजांना साधना करण्याकरता प्रमुख 3 स्थळ निवडले होते. एक भामचंद्र, दुसरा घोराडेश्वर आणि तिसरा भंडारा माळ. या 3ही माळावर तुकोबारायनं जायचं आणि आपली भजन संध्या करायची. का महाराजांना भंडाऱ्या माळावर जाऊन भजन केलं? का भामचंद्रावर जाऊन भजन केलं? का घोराडेश्वरावर जाऊन भजन केलं? महाराजानं भजन गावातही केलं होतं. आता गावात भजन करत असताना काही लोकांना भजन केलेलं आवडणं गेलं. का आवडणं गेलं? कारण तुकोबारायाच्या भजनाच्या त्या कीर्तनाचा सुगंध संपूर्ण पंचक्रोशीमध्ये दरवळू लागला. म्हणून काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सांगितलं इथं भजन करायचं नाही. महाराज म्हणले काय हरकत नाही बाबा, इथं मी केलेलं भजन जर तुम्हाला आवडत नसेल तर मी भजन सोडणार नाही. मी काय सोडील तात्पुरतं?
गाव सोडील. महाराजांना गाव सोडलं आणि भंडाऱ्या माळावर गेली. याच्यासाठी वनांतरा जात दांडोनिया घरा, जात दांडोनिया घरा, जात दांडोनिया घरा. याच्यासाठी वनांतरा जात दांडोनिया घरा, जात काय म्हणले? याच्यासाठी वनांतरा याजसाठी वनांतरा जातो सांडोनिया घरा, जातो सांडोनिया घरा. महाराज तिथं गेले, आपला टाळ घेतला, विना घेतली, चुपड्या घेतल्या आणि तिथं जाऊन महाराजांना भजन केलं. जेने हा जीव दिला दान तयाच करीन चिंतन, जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. सुंदर आवाजामध्ये भजनामध्ये तल्लीन होऊन ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका मने नाही आपुले बळ, जेने फळ पावे निश्चयसी, कैमे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐश तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. महाराजाचं भजन चालू होतं आणि एक साधक, एक माणूस भंडाऱ्या माळाच्या पायथ्यापासून जाऊ लागला. त्याच्या कानावरती भजन पडलं आणि भजन कानावर पडल्याच्या नंतर त्यानं विचार केला, बाबा एवढ्या ह्या माळावर कोण भजन करीत असेल, आपण जाऊन पाहावं. त्या माणसानं नाम साधकानं माळ चढला आणि तो साधक वरी गेला. आणि वरी गेल्याच्या नंतर असं पाहिलं तर समोर तुकोबाराय दिसले. तुकाराम महाराजाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर पाहणारा तो साधक समाधान झाला. कारण का, जे बसले होते ते समोर ते साधारण व्यक्ती नव्हते, तर महान असं एक व्यक्तिमत्व होतं. समोर जे बसलेले होते ते महापुरुष होते. आणि महापुरुषाकडे बघितलं, किंबहुना पुण्य पुरुषाकडे बघितलं तर समाधान वाटते, ज्ञानोबराची ओवी आहे. आपण जर एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं आणि त्यांच्याकडे पाहण्यानं आपल्या मनाला जर स्वतःचं समाधान वाटलं तर ज्ञानोबराय म्हणले ओळखून घ्यायचं, तो कोणीतरी पुण्यशील महात्मा आहे. संभ्रमाची आयती स्नेह जैसा व्यक्ती, दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष. महात्म्याकडे बघितलं, पुण्यशील महात्म्याकडे बघितलं की मनाला समाधान वाटतंय. या नावे अंतरा आला नारायण, या नावे अंतरा आला नारायण, या नावे चित्त समाधान खुन त्याचे, चित्त समाधान खुन त्याचे, चित्त समाधान या नावे अंतरा आला नारायण, या नावे अंतरा आला नारायण, या नावे या नावे अंतरा आला नारायण.
चित्त समाधान खुन त्याची. महात्म्याकडे बघितलं की समाधान वाटतंय. तुका मने मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. महाराजाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर ते साधक म्हणायला, अरे बाप रे, काय महाराजाचं तेज आहे. महाराजाची मुद्रा प्रसन्न दिसली, महाराजाचा चेहरा प्रफुल्लित दिसला. आणि प्रफुल्लित चेहरा दिसल्याच्या नंतर त्याच्या मनात प्रश्न पडला, काय महाराजाचं तेज आहे, काय महाराजाचं सौंदर्य आहे, काय मुद्रा प्रसन्नतेची आहे. म्हणजे प्रश्न असा पडलाय की महाराज भंडाऱ्या माळावर बसलेत तरीही महाराजाचं जीवन अगदी सुखी आणि समाधानी दिसायले. आणि प्रश्न असा पडलाय त्याच्या मनामध्ये, आमच्या जीवनात दुःख का. सज्जनो, एक विचार करा. तुमच्या आमच्या जीवनाचा विचार केला तर आपल्या जीवनात दुःख नाही का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि आज तुकोबरायकडे पाहिलं तर तुकोबरायचं जीवन समाधानी आहे. असं नेमकं का. असा एखाद्या मंडपातल्या माणसानं उठावं, हात वरी करावं, सांगावं, महाराज मी जन्माला आलो तेव्हापासून दुःख कसं असतं हे मला माहीतच नाही. आहे कोणी एखादा? कोणीच आपल्याला सापडणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना दुःख आहे. का दुःख आहे तर संपूर्ण संसारच महाराज म्हणजे दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे या संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख आहे, मला नाही असं म्हणायचं नाही, परंतु महाराजाच्याच भाषेमध्ये सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सज्जन हो दुःख आहे. मग तुमच्या आमच्या जीवनात दुःख आणि तुकोबाराच्या जीवनामध्ये समाधान, असं नेमकं का. चला म्हणला बाबा, माळ चढून आपण वर आलोत, हे प्रश्न आपण महाराजाला विचारून बघूत. महाराजाला थापटिलं, महाराज डोळे उघडा. महाराज ध्यानस्थ अवस्थेत होते, डोळे उघडिले. महाराज या माळाच्या पायथ्यापासून जाऊ लागलो मी. मग तुमचं भजन कानावर पडलं, वर आलो, तुमच्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाला समाधान वाटलं. म्हणून मला असं म्हणायचंय, तुमच्याकडे पाहिल्यानं जर आम्हाला समाधान वाटत असेल तर महाराज तुम्ही किती समाधानी असताल. म्हणजेच साधूकडे पाहिल्यानं जर समाधान आम्हाला वाटत असेल तर साधू किती समाधानी असतील. विठ्ठला महाराज म्हणले, राजा तुला नेमकं म्हणायचंय काय. काय नाही महाराज, वर आलोत माळावर, तुम्हाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तुमची मुद्रा प्रसन्न दिसली, प्रसन्नतेची मुद्रा दिसली, तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसलं, अगदी तुम्ही समाधानी दिसलात. म्हणून माझ्या मनात असा प्रश्न पडलाय, होय महाराज तुम्ही समाधानी आहात आणि आम्ही आमच्या जीवनाचा विचार केला तर आम्ही दुःखी आहोत. मग तुमच्या जीवनामध्ये समाधान, तुमचं जीवन आनंदी आणि आमच्या जीवनात दुःख का, हे आमचा अभंगात प्रश्न आहे. विठ्ठला हो, कारण प्रत्येकाची धाव उठलं तेव्हापासून कशा करताय, दुःखा करता का सुखा करता, सुखा करताय. प्रत्येकाला जीवन जगत असताना वाटायला बाबा मी सुखी झालो पाहिजे. सांगा ना महाराज, आमच्या जीवनात दुःख का, तुमच्या जीवनात समाधान का. महाराज सहजच बोलले, राजा ह्या माळावर बसून मी परमार्थ करतो रे. महाराज म्हणतात तुम्ही परमार्थ करता आणि आम्ही काय करतो, आम्ही परमार्थ करतो. महाराज म्हणले परमार्थात फरक आहे. आमचा परमार्थ आणि तुमचा परमार्थ जर तुझा बघितला तर फार मोठी विषमता आहे. कोणती विषमता आहे तुमच्या आमच्या परमार्थामध्ये आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या परमार्थामध्ये. तर सज्जनो, विषमता ही आहे, तुमचा आमचा परमार्थ हा प्रपंचाला धरून आहे आणि जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ हा परमार्थालाच धरून आहे. सांगा ना महाराज, प्रपंचाला धरून परमार्थ कसा असते, परमार्थाला धरून परमार्थ कसा असते. महाराज म्हणले आमचा परमार्थाला धरून परमार्थ म्हणजे जेही काही आम्ही साधना करत आहोत, जीही काही भक्ती करत आहोत ती अशी तशी नाही.
धनदारा पुत्र जना, धनदारा पुत्र जना, बंधू सोयी रे पेशुना, सर्व मिथ्या आहे जाणून, शरण रिघा देवाशी. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना आम्ही कसा परमार्थ केला तर सर्व मिथ्या आहे जाणून, शरण रिघा देवाशी. परमार्थ करत असताना असा तसा परमार्थ केलाच नाही. परमार्थामध्ये खरी आम्ही भक्ती केली, आणि ती भक्ती करत असताना आम्ही अशी तशी भक्ती केली नाही, साधारण भक्ती केली नाही. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. संग सुख याचे बोला, पावलो संग सुख याचे, सुख झाले आम्हा हरितायाचा संग, सुख झाले आम्हा हरितायाचा संग, सुख झाले हरितायाचा संग, सुख झाले या परमार्थामध्ये जीवन जगत असताना आम्ही परमार्थ असा तसा केला नाही. कसा नेमका परमार्थ केला? परमार्थात भक्ती केली, फक्त भक्ती ही आम्ही अशी तशी केली नाही. नेमकी भक्ती महाराज आपण केली कशी? भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे, सुख झाले आम्हा धरितायाचा संग. भक्ती करत असताना कशी भक्ती केली तर जाळोनी संसार बैसलो अंगणी. परमार्थामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे, आणि भक्ती करत असताना सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. आम्ही परमार्थ करत असताना परमात्म्याला धरूनच हे परमार्थ केला, भक्ती केली. आणि ही भक्ती केल्यामुळं, परमार्थ केल्यामुळं आमचं हे जे अंतकरण आहे, हे आमचं जे चित्त आहे, हे निर्मळ झालं. कशानं? नामस्मरणानं. कारण हे सज्जन हो जे अधिष्ठान आहे, हे अधिष्ठान मलिन होऊन गेलेलं आहे. आणि मलिन झालेल्या या अंतकरणाला कुठंतरी आपल्याला शुद्ध करायचं असेल तर देवाचं नामचिंतन आवश्यक आहे. त्या नामस्मरणानं, त्या नामचिंतनानं आम्ही हे अंतकरण शुद्ध केलं. आणि हे अंतकरण शुद्ध झाल्यामुळं, निर्मळ झाल्यामुळं नेमकं काय झालं? तुका म्हणणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते. आमच्या या अंतकरणामध्ये देव स्थापित केला, देव राहिला. आणि हे देव आम्ही आमच्या अंतकरणामध्ये साठवल्यामुळं आमच्या जीवनामध्ये अगदी माळावर बसलेला असताना सुद्धा समाधान आहे. त्या साधकानं विचारलं, होय महाराज, आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना दुःख आहे, मग आमच्या जीवनामध्ये जर असं समाधान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल,
आम्हाला नेमकं काय करावं लागल, मला नेमकं काय करावं लागणार आहे, त्यावेळेस जो उपदेश तुकोबरायने केलेला आहे अभंगाचं पहिलं चरण. ऐसा कर घर अभिराम, ऐसा कर घर अभिराम, ऐसा कर अभिराम, ऐसा कर अभिराम, ऐसा कर घर अभिराम, ऐसा कर घर माझ्या जीवनामध्ये जर समाधान प्राप्त असेल तर महाराज मी काय करू. त्यावेळेस तुकोबरायानं उत्तर दिलं, राजा तू असं काहीतरी कर. काय करू महाराज. ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोर हे काम. असं काहीतरी कर की तुझ्या घरी म्हणजे कोण आला पाहिजे, देव आला पाहिजे. महाराज घरी म्हणजे नेमकं घर कोणतं, कारण घर दोन प्रकारचे आहेत ना. एक तुम्ही आम्ही बांधलेलं हे इटा मातीचं घर, आणि दुसरं हे हृदयरूपी घर. सजनो भक्ती श्रेष्ठ असेल ना, परमार्थ श्रेष्ठ असेल ना, देव घरामध्ये येत आहे. भक्ती एवढी श्रेष्ठ होती, परमार्थ एवढा श्रेष्ठ होता, पत्नीचं बाळांतपण जवळ आलं होतं. तर महाराज वारीला निघून गेले होते, मात्र त्याची काळजी लागली देवाला. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हका मारी. घरी देव आला आणि देवानं चोखोबारायाच्या पत्नीचं काय केलं, बाळांतपण केलं. भक्ती श्रेष्ठ असल्याच्या नंतर ह्या बी घरामध्ये देव येते, आणि आपली भक्ती श्रेष्ठ असल्याच्या नंतर या अधिष्ठानावर सुद्धा कोण येते, अंतकरणात देव बसते. खरं सांगू का, हे जे अधिष्ठान आहे, हे जे अंतकरण आहे, हे देवाचंच आहे. कोणाचं आहे, देवाचंच आहे. मग धर काय झालंय, काम क्रोध लोभ मद मश्चर दंभ अहंकारानं हे अंतकरण सगळं मळून गेलंय. तसं पाहिलं तर अंतकरण हे देवाचं आहे. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध घरी ते, काम क्रोध घरी ते, काम क्रोध घरी ते. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध घरी या अधिष्ठानाचा विचार केला सज्जन हो, तर अधिष्ठान हे प्रभूच आहे, देवाच आहे. ए तो बैसली आठाया आसने व्यापी देव राया, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे,
मग आता काही लोकांनी ह्याच्यावर कब्जा केलाय. रेल्वेनं जायचं म्हणल्याच्या नंतर होय, रिझर्वेशन केल्याच्या नंतर सीट घरी घेऊन यायला जमत आहे का? ते तात्पुरतं काय असतंय, जाण्यापुरतं त्याचं काय केलेलं असते, रिझर्वेशन केलेलं असते. सजन हो, काय केलंय बघा, काही शत्रूनं या अधिष्ठानावर अतिक्रमण केलंय. काय केलंय? अतिक्रमण. कोण केलंय? ओले मृतिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, कुंभा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार गा, वासुदेव करीतो फेरा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार इत्यादी शत्रूंना या अंतकरणावर कब्जा केलाय. म्हणून काय झालंय सज्जन हो, संपूर्णतः आपल्या शरीराला मलिनता आली, मळून गेले आपले ह्या अंतकरण. हो, आणि ह्या अंतकरणाची कुठंतरी शुद्धी करायची असेल आणि या अंतकरणामध्ये कुठंतरी आपल्याला देव येऊन जर बसवायचा असेल, देव स्थापित करायचा असेल, तर असं काहीतरी कर. ऐसा कर घर आवे राम, असं काहीतरी कर. काय करू महाराज? तर उत्तरार्धात महाराज सांगायले, और धंदा सब छोर ही काम. बघा या अभंगामध्ये 3 शब्द फार महत्वाचे आहेत. 3 शब्द. पूर्वार्धामध्ये आलाय घर शब्द आणि उत्तरार्धामध्ये 2 शब्द आलेत, काम आणि धंदा. माणसं सहजच म्हणतात बघा, हा गाव भानगडीत कशाला पडायला रे, आपलं घर भलं, आपलं काम भलं आणि आपला धंदा भला. और धंदा सब छोर ही काम. घर हृदय रूपी घर. और धंदा सब छोर ही काम. धंदा या शब्दाचा इथं अर्थ असा आहे की बाबा उपाधी, आणि इथं काम या शब्दाचा अर्थ इच्छा. जीवन जगत असताना जेही काही या संसारातल्या नाही त्या उपाध्या पाठीमागं लागल्यात, नाही त्या इच्छा तुझ्या पाठीमागं लागल्यात, त्या तू सोडून दे. कारण उपाधी पाठीमागं माणसाच्या लागली की माणसाचं जीवन दुःखी होते. माणसाच्या पाठीमागं इच्छा अनेक असल्या की माणसाचं जीवन असमाधानी होते. कारण जी कधीच थांबत नाही ती इच्छा आहे, थांबत नाही ती आकांक्षा आहे, थांबत नाही ती आशा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. जीवन जगत असताना सज्जन हो, माणसाची आशा थांबत नाही, इच्छा थांबत नाही. एक मजला झाला की माणसाला काय वाटते, दुसरा टाकावं. दुसरा मजला झाला की तिसरा टाकावं. तिसऱ्यावर माणूस समाधानी राहत नाही. चौथ्याची गज लोखंडाचे काय करते, वरी काढून ठेवते. ज्ञानोबाराय म्हणली ही तृष्णा थांबत नाही. बहु मृग जल देखो निडोला, थुंकी जे अमृताचा गिळिता गळाला, तोडीला परिसू बांधिला गळा, शुक्ती का लाभे. तैसी अहम मतेची लवड सबडी, माते न पवतेची बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी, डहुळी ते ठेली. म्हणून तुझ्या पाठीमागं ज्या लागलेल्या इच्छा आहेत, काही फलकटच्या उपाध्या आहेत, तू त्या सगळ्या सोडून दे. तुझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना जे दुःख आलंय ना राजा, नेमकं त्याचं कारण काय तुला सांगतो. जन्माला येण्याच्या अगोदर ज्यावेळेस गर्भवास होता, त्या गर्भवासामध्ये असताना दुःख होऊ लागलं. कारण जीव जन्माला येण्याच्या अगोदर गर्भवासामध्ये काय होते, दुःख होते. कसं असतंय दुःख, आता किती दुःख असतंय हे मला कीर्तनात नाही सांगता येणार. जिथं तुकोबारायच म्हणालेत काय सांगू, तिथं आमच्यासारख्यानं काय सांगू. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. विष्टा लेप चहूकडे, नाकी तोंडी कुर्मी
किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे. गर्भवासाचं सज्जन हो दुःख आहे आणि दुःख असताना जीव एकच तळमळ करते, एकच प्रार्थना करते, देवा एक वेळ करी, एक वेळ करी या दुःखाये गळे, एक वेळ करी या दुःखाये गळे, या दुःखाये या दुःखाये दुरिताचे काळे उगवती, दुरिताचे वा 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 वा, काळे उगवती, आठवील पाये आम्हाला नवत, आठवील पाये आम्हाला नवत, आठवील पाये आम्हाला नवत, आठवील पाये आम्हाला नवत. गर्भवास एक जीव देवाला असे हात जोडते आणि म्हणते, देवा एकदा या दुःखातून बाहेर काढ. हो, इथं बसलेल्या प्रत्येक माणसानं देवाला काय केलेली आहे, विनंती केलेली आहे, आठवीन पाय हा माझा नवस. आणि देवाला ऐकावं लागतंय. काय ऐकावं लागतंय तर सकळ जीवाचा करीतो सांभाळ तूच मोकलील ऐशे नाही. जीवानं प्रार्थना केली, देवा एकदा बाहेर काढ. देवानं ऐकलं आणि त्रास होणाऱ्या दुःख होणाऱ्या जीवाला तुम्हाला आम्हाला बाहेर काढलं, मुक्त केलं, स्वतंत्र केलं. आणि मुक्त केल्याच्या नंतर बाहेर आलेला जीव म्हणू लागला, होय र तुला कुठंतरी बघितल्यावानी वाटायले. कोणाला? देवाला. देव म्हणला, पूर्णच बाजारात बघितलं. ह्याला म्हणते देवाचा विसर पडणं. जन्माला येण्याच्या अगोदर असं म्हणणं होतं आपण, आम्ही देवाचं स्मरण करतो म्हणून, देवाला आठवतो म्हणून. परंतु ज्या वेळेस जन्माला आलोत तेव्हापासून आम्हाला आज विसर पडलाय. जीवन जगत असताना महाराज म्हणाले, राजा एवढ्या माळावर येऊन तू मला प्रश्न विचारायलास की दुःख का, हे दुःख भोगण्याची वेळ तुझ्या जीवनात येत नव्हती. जब तू अपना भूलन होता, जब तू अपना भूलन होता, जब तू अपना भूलन होता, जब तू अपना इतने गोते काय गाता, इतने गोते काय गाता, इतने जब तू अपना भूलन पाता, जब तू अपना भूलन होता, हो जब तू अपना भूलन होता, जब तू अपना भूलन होता, इतने गोते काय गाता, इतने गोते काय गाता. जीवन जगत असताना राजा तुला हे दुःख भोगण्याची वेळ येत नव्हती. जब तू आपणा भूलन होता, तुला तुझा विसर पडलाय. तुला तुझा काय पडलाय, विसर पडलाय. आणि हे जर विसर जर तुला पडला नसता तर इतने गोते काहे खाता. गोता या शब्दाचा अर्थ सज्जनो आहे गोची. काय अर्थ आहे, गोची. पोहता येत नसलं की काय बसती, गोची बसती. म्हणून आधी काय शिकावं लागतंय, पोहायला शिकावं लागतंय. पोहायला आधी जर शिकला असतस राजा तर ही गोची बसत नव्हती. तू जन्माला आलतास ना, अगोदर प्रार्थना केलतीस, अगोदर तू शपथ घेतली होतीस, मी देवा तुझं चिंतन करतो. तू जन्माला आलतास ना, तेव्हापासून जर देवाचं स्मरण केलं असतंस तर इतने गोते
काय हे खाता तुला हे दुःख भोगायची वेळ आली नसती, तेवढ्यातच ते माणूस असा शाऊर झाला, ताटकून असा खाडकून उभा टाकला आणि म्हणला महाराज काय हरकत नाही, आजपासून म्हणला पडला होता मला देवदेवाचा विसर, परमार्थाचा विसर, इसरली दया थोर झाली हानी. तुकारामजी वा. इसरली दया थोर झाली हानी. बोला 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 इसरली दया थोर झाली हानी. तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. या देवाचा विसर जीवन जगत असताना पडल्यामुळंच तुमच्या जीवनामध्ये दुःख भोगण्याची वेळ आली. महाराजाला हात जोडले, महाराज आता नाही मी देवाला विसरणार, निघालो मी आता परमार्थाला, निघालो आता देव करायला. तेवढ्यातच महाराजांनी त्याला थांबवलं, म्हणले राजा तू निघालास तू परमार्थाला, आता एक ध्यानात ठेव, असा गडबडीनं परमार्थ करू नये, तू ऐक संपूर्ण. महाराज मी ऐकायलाच इथं आलेलो आहे, काय करू मी, कर परमार्थ, कर देव. मग परमार्थामध्ये गडबड जमत नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुले नी एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. हळूहळू हळूहळू सावकाश परमार्थ करायचा आहे बाबा, अशी गडबड करू नको. महाराज कसं म्हणला, ही गडबडीनं परमार्थ केला नाही, सावकाश परमार्थ केला. होय म्हणला, देवाला ते कळत असते का? महाराज म्हणजे सगळं कळत आहे. कारण निघालो म्हणायलास, देव करतो म्हणायलास, माझ्या उपदेशावरून, माझ्या म्हणण्यावरून, मग एक ध्यानात ठेव, परमार्थ करत असताना राजा मला परमार्थ करायलो म्हणून इथून जाशील आणि मनात दुसरं ठेवशील. परमार्थ करत असताना एक मनात एक ठेवशील आणि जगाला दुसरंच दाखवीत फिरशील, तसं करू नको. कारण तू जर असं जर केलंस, लोक ऐकून घेतील, लोक पाहतील, मग तू ते करीत असलेलं सगळं देव बघायलाय. हे अभंगाचं 3रं चरण आहे. अंतरयामी जानत साचा, मन में एक उपर वाचा. असं करू नये, मनात एक ठेवशील, वाच्य दुसरं ठेवशील. असं न करता थोडाच परमार्थ कर, थोडे परी निरे आणि आविट ते खरे. शुद्ध अंतकरणानं परमार्थ कर. महाराज हे मी शुद्ध अंतकरणानं परमार्थ केल्यावर देवाला कळतंय का हो? महाराज म्हणजे कळतंय. मग ते कळण्यासाठी देव कुठे? तर तुका प्रभू देश विदेश, भरिया खाली नाही लेश. तो भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे. व्यापक हा विश्वंभर, चराचर ज्याचे
प्रत्येक चराचरामध्ये तो भगवान परमात्मा व्यापून आहे. जीवन जगत असताना एकच कर, शुद्ध अंतकरणानं परमार्थ कर. आणि हे परमार्थ अंतकरणानं जर केला तर तो पाहण्याकरिता जो देव आहे तो देव जिथं नाही असं एक ठिकाण सांगा. लात मारली होती दुर्जन, तो लात मारी खांबावरी स्तंभी नरहरी प्रगटले. प्रत्येक ठिकाणी तो देव आहे. म्हणून जीवन जगत असताना एक कर की बाबा शुद्ध अंतकरणानं, भावनेनं, श्रद्धेनं परमार्थ कर. महाराज मी निघालो परमार्थ करण्यासाठी. आजपासून त्या देवाचं अंतकरणातून भजन करेल. विठोबा रखुमाई, भू देश विदेश भरिया खाली नाही लेश. तो भगवान परमात्मा नाही असा लवलेश सुद्धा शिल्लक नाही. म्हणून जीवन जगत असताना असा परमार्थ करा बाबा. असा प्रकारचा संदेश जगद्गुरु तुकोबरायाने, असा प्रकारचा उपदेश त्या साधकाला केलेला आहे. आपण सुद्धा आपल्या या जीवनामध्ये जीवन जगत असताना अगदी चांगल्या भावनेनं शुद्ध अंतकरणानं परमार्थ करावा. दरवर्षीप्रमाणेच आपला गावकरी मंडळीचा हा सप्ताह नियम आपण करत आहात. इथं येण्याचं कारण, इथं येण्याचं निमित्त बाबा, मी काही ज्ञानी नाही, हुशार नाही, विद्वान नाही, पंडित नाही. फक्त एक आपल्या गावामध्ये हे गाव परंपरेतलं असल्यामुळं मोठे महाराज काका आयुष्यभर या गावामध्ये येत राहिलेत आणि त्याच निमित्तानं आमचं येणं आहे. चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा सप्ताह करत आहात. कोटी कोटी धन्यवाद आहे. आपल्या गावामध्ये जीवन जगत असताना येण्याचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. त्या संत महात्म्यांच्या म्हणण्यानुसार चालत आहात. चालत असणारा सप्ताह परमार्थाची वृद्धी व्हावी. झालेली माझी कीर्तन रूपी सेवा ग्रामदैवताच्या चरणी मी सादर समर्पित करतो आणि माझ्या वाणीला स्थगिती देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हो म्हणायचे तुकारामजी. तुका प्रभु देश विदेश, 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 तुका प्रभु देश
आपणा जब तो अपना जब तू अपना जब तू अपना जब तू अपना अपना सुरारा का